हॅलो नमस्कार, सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ दे। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण खास आहे, कारण ना मी माझ्यासाठी काही किचन प्रोडक्ट्स मागवले होते मिशोवरून आणि ते मला जस्ट रिसीव्ह झालेले आहेत। म्हटलं चला हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा। तर अंडर 1000 रुपीजमध्ये मी माझ्यासाठी बरेचसे असे प्रोडक्ट मागवलेले आहेत आणि खूप युजफुल असे प्रोडक्ट मी मागवलेले आहेत। सो मी आज तुमच्यासोबत ते शेअर करणार आहेत आणि कसे आलेत मी अजून अनबॉक्स सुद्धा केलेले नाही आहेत, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे। सो आणि तुम्हाला मी दाखवते। तर अंडर 1000 रुपीजमध्ये इतके सारे प्रोडक्ट मी मागवलेले आहेत। तर ते काय काय मागवले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते। कसं आहे ना, माझं आता नवीन किचन आहे, म्हणजे नवीन आमचं हे घर आहे आणि त्याच्यामध्ये ना किचनमध्ये खूप साऱ्या गोष्टींची मला गरज आहे आणि आमचं अजून किचन काहीच रिनोव्हेट असं नाही आहे। तर त्यासाठी भरपूर अशा गोष्टी मला घ्याव्या लागत आहेत। सो मी काही मागवल्या होत्या। सो आपण आता बरेच प्रोडक्ट मी मागवले आहेत, तर त्यातल्या त्या छोट्या प्रोडक्टपासून आपण सुरुवात करूया। मी काय काय मागवले ते, आणि जर तुम्हाला ह्यातलं कुठलं प्रोडक्ट आवडलं ना तर मी ह्या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तर तुम्हाला आवडलं तर ते प्रोडक्ट त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे करू शकता, बाय करू शकता। सो आपण आता ह्या छोट्या पार्सलपासून सुरुवात करूया काय काय आहे ते। सो आहे ना, हे बघा मी माझ्यासाठी आहे ना हे ड्रायफ्रूट कटर मागवलं आहे। तर काय आहे ना, माझ्या घरी म्हणजे ओवीचे पप्पा आहेत, त्यांना गोड खूप आवडतं, त्यामुळे ना आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा घरात स्वीट हे बनतं। मग त्यासाठी आहे ना मला ड्रायफ्रूट कटर घ्यायचंच होतं। कसं आहे, कुठलाही गोडाचा पदार्थ ड्रायफ्रूटशिवाय अपुराच वाटतो। तर त्यासाठी ना मी हे माझ्यासाठी मागवलेलं आहे आणि मला खरंच आता हे मी अजून यूज करून नाही बघितलं, होपसो हे कसं छान असेल। तर ह्याची रिव्ह्यू बघूनच, आणि जे काही प्रोडक्ट मी मागवले आहेत ना ते सगळे रिव्ह्यू बघूनच मागवलेले आहेत। तर हे खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे, आता ते यूज केल्यावर समजेल ह्याची क्वालिटी वगैरे कशी आहे ते। सो हे एक प्रोडक्ट मी माझ्यासाठी मागवलेलं आहे, ड्रायफ्रूट कटर। त्यानंतर आपण आता सेकंड प्रोडक्ट बघूया। हां, तर हे एक मी मागवलेले आहे आणि हे ना खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे ॲक्च्युली हे सुद्धा। तर आहे ना, कधी बघा आपण मार्केटमध्ये जातो आणि बऱ्याचशा पिशव्या आपल्यासोबत येतात आणि त्या पिशव्यांचा इतका सारा पसारा होऊन जातो ना की खूप पसारा होतो। मग त्या एकाच ठिकाणी राहतील ह्यासाठी मी हे ना पॉलिथिन होल्डर मागवलेला आहे। तर बघा हे अशा पद्धतीने हे आलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुमच्या पिशव्या तुम्ही इझिली ठेवू शकता आणि लागेल तसं ह्या इकडे जो होल आहे इकडनं खालच्या साईडून सुद्धा तुम्ही काढू शकता, किंवा इकडे साईडला हे इकडे पण एक होल दिलेला आहे, याच्यातून तुम्ही काढू शकता आणि बऱ्याचशा अशा पॉलिथिन ह्यामध्ये मावतील। तर मला खूप युजफुल असं हे प्रोडक्ट आहे, कारण की माझ्याकडे खूप पिशव्या जमा झालेल्या आहेत आणि त्याचा इतका पसारा वाटतोय ना किचनमध्ये। सो त्यासाठी मी हे मागवलेलं आहे, खूप युजफुल असं प्रोडक्ट आहे हे। त्यानंतर थर्ड प्रोडक्ट आपण बघूया। हां, सो हा किचन रोल मी मागवलेला आहे, नॅपकिन रोल। तर कसं आहे ना, माझ्याकडे ॲक्च्युली ते गालाचे नॅपकिन येतात ते सुद्धा आहेत, पण ते कालांतराने आहे ना ते असे काळे पडत जातात आणि त्याचा ना एक वास वेगळाच येतो, कुबट असा वास येतो। तर मला असं प्रोडक्ट पाहिजे होतं ना की जे रियुजेबल असेल, म्हणजे हे अगदी ना टॉवेलसारखंच आहे, म्हणजे एक मिनिट हां दाखवते। अगदी हे बघा, हे अगदी असं टॉवेलसारखं आहे, म्हणजे हे बघा हा एवढा मी असा घेतलेला आहे ना, हा वापरल्यानंतर हा तुम्ही वॉश करून रियूज करू शकता। अगदी ह्याच्याने तुम्ही तुमचं किचन ओटा किंवा तुमचे काही भांडी वगैरे असेल ते सुद्धा पुसू शकता, इवन तुमचे फर्निचर जे असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि अगदी हे सॉफ्ट असं आहे। तर खूप महत्त्वाचं आणि युजफुल असं हे मला प्रोडक्ट वाटलं, म्हणून मी हे मागवलं आणि हे सगळे प्रोडक्ट अगदी कमी किमतीमध्ये मला मिळालेले आहेत। तर खूप युजफुल असं हे प्रोडक्ट वाटलं, म्हणून मी हे सुद्धा माझ्यासाठी मागवलेलं आहे। त्यानंतर चौथं प्रोडक्ट आपण बघूया। तर हे सुद्धा खूप उपयोगाचे प्रोडक्ट जे काही आहेत ना सगळे मला हवे होते, म्हणून मी मागवले होते। तर हे बघा, हे मी फूड रॅपर असं हे मागवलेलं आहे।
तर काय आहे ना, मी आता बरेच दिवस झाले म्हणजे बरेच महिने म्हणता येईल मी ना ॲल्युमिनियम फॉईल वापरणं बंद केलेलं आहे. तर काही फूड रॅप करण्यासाठी माझ्याकडे असं मला हे घ्यायचं होतं, तर बाय वन गेट वन फ्री असं हे मला मिळालेलं आहे आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. सो हे फूड रॅपर मी मागवलेलं आहे माझ्यासाठी, तर खूप छान क्वालिटी आहे आणि असे हे 2 मला रिसीव झालेले आहेत. ओके, त्यानंतर अजून एक प्रोडक्ट आहे ते बघते. सो हा ना सेट माझ्याकडे मागवला आहे. म्हणजे ना माझ्याकडे नॉनस्टिकची भांडी आहेत, तर त्याच्यामध्ये आपले स्टीलचे वगैरे चमचे आपण वापरू शकत नाही, तर त्यासाठी हे खास नॉनस्टिकसाठी यूज होतील असे हे चमच्यांचा सेट मी मागवलेला आहे. आणि ह्याची क्वालिटी बघाल ना खूप सॉफ्ट असे आहेत हे, आणि एवढी छान क्वालिटीमध्ये मला अगदी कमी किमतीमध्ये हे रिसीव झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी दिसतानासुद्धा दिसून येते किती छान अशी आहे. तर हे 3चा सेट मला मिळालेला आहे. तर हे मला खूप गरजेचं होतं, कारण की माझ्याकडे जे नॉनस्टिकचे म्हणजे तवा वगैरे आहे ना, त्याच्यामध्ये मी स्टीलचं हे वापरायचे, तर मला खूप अवघड जायचं, म्हणजे भीती वाटायची. एवढे महागडे मी प्रोडक्ट घेतल्यात आणि एवढी महागडी ती भांडी आहेत आणि त्याच्यामध्ये स्टीलचं वापरून ते लवकर खराब होऊ नये, तर त्यासाठी हे मी मागवलेलं आहे. तर हे 3चा सेट मिळालेला आणि खूप 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 छान क्वालिटी मला रिसीव झालेली आहे. त्यानंतर अजून एक प्रोडक्ट आहे. तर हे ना माझ्याकडे विस्कर होतं, तर विस्कर माझं ना खराब झालं होतं, मग मला घ्यायचं होतं. तर विस्करसोबत ना बाय वन गेट वन फ्री असे हे मिळालेलं आहे. तर हे विस्कर ह्याची क्वालिटी पण छान आलेली आहे. तर हे विस्कर मी माझ्यासाठी घेतलं, त्याच्याबरोबर ना हे सुद्धा फ्री होतं, म्हणजे हे ताक घुसळण्यासाठी आपण रवी म्हणतो ना ते आहे हे. तर माझ्याकडे ॲक्च्युली आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मी रोज घरी ताक असं बनतं, तर हे सुद्धा युजफुल होतं. एक घेण्यापेक्षा म्हटलं बाय वन गेट वन फ्री आहे ते घेऊया, तर हे सुद्धा मी मागवलेलं आहे. तर ह्याची क्वालिटी ना खूप छान आहे. स्टीलमध्ये आहे, पण खूप छान क्वालिटीमध्ये हे रिसीव झालेले आहे. आणि हे तर खूप रोजच्या वापरामध्ये मला लागतंच, पण आता हे सुद्धा आता लागतंच आहे, कारण की ताक रोज बनतं, तर ताकासाठी मला हे घ्यायचंच होतं. सो बाय वन गेट वन फ्रीमध्ये मला हे 2 रिसीव झालेले आहेत आणि खूप 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 छान क्वालिटी आहे याची. आणि आता आपण सगळ्यात मोठं पार्सल खोलूया. हे ना किचन ओट्यावर ना असं बरण्यांचा वगैरे खूप पसारा होतो. किचन मोठं आहे, पण त्याच्यामध्ये बरण्यांचा पसारा ठेवायला काही नव्हतं, बरण्या भरपूर झालेल्या होत्या. तर त्यासाठी हे एक मागवलं मी, स्टँड मागवलेलं आहे छोटंसं असं, कारण किचन आपलं नीट आणि क्लीन असेल तर आपल्याला छान वाटतं आणि आपल्या बायकांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच आपला जातो. तर त्या किचनमध्ये ना छोट्या छोट्या आपल्या चहा पावडर, साखरेच्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी ना, तर हे स्टँड मी मागवलेलं आहे. आणि बऱ्यापैकी ह्याची खूप कमी प्राईजमध्ये हे मला खूप छान रिसीव झालेलं आहे. बघू शकता त्याची क्वालिटी खूप छान आहे. तर हे असे आहे आणि ह्याच्यामध्ये बरेच सामान असं छोट्या मोठ्या आपल्या बरण्या राहू शकतील. तर हे असं मागवलेलं आहे मी. सो हे एवढे प्रोडक्ट मी मागवलेले आहेत, म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये, म्हणजे 1000 रुपीजच्या आतमध्ये मी हे सगळे प्रोडक्ट मागवलेले आहेत. जर तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायचे असतील ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या सगळ्याची लिंक देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडलं एखादं प्रोडक्ट तर नक्की बाय करा. सो आताचा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. छोटासा व्हिडिओ होता, पण मला वाटलं हा तुमच्यासोबत मी शेअर करावा, कारण की 1000 रुपीच्या आतमध्ये खूप असे प्रोडक्ट आपण घेऊ शकतो आणि खूप युजफुल असे प्रोडक्ट मी घेतलेले आहेत. सो तुम्हाला बाय करायचे असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.